तर आल्यानंतर इथं तुम्हाला पार्किंग मिळून जाईल, पूर्णपणे पार्किंग फ्री राहील. तर मित्रांनो आम्ही हडशी मंदिरला फायनली पोहोचलो आहोत. हे राहू दे, ते राहू दे. पाऊस आला मित्रांनो, बघू शकता. आता जाऊन बसलेले ते बघा, पळापळ पळापळ चालू आहे सगळीकडे. आजचा रविवार हडशी मंदिर म्हणजे तिथे खेळायला बी सगळ्यांनाच होऊन जाईल आणि दर्शन बी होऊन जाईल, ॲडव्हेंचर बी आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग ते राहील. तुम्हाला तिथे काय काय होणार आहे सगळी मी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर कंटिन्यू राहा. संध्या चला, कुठे आजचा प्रोग्राम कुठे आहे? हडशी मंदिर. हां, टेम्पल. कुठं? हडशी टेम्पल. ओके. शिव शिव हॅलो मन. हाव आर यू? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुळशी तालुक्यामध्ये आढळते. तर मित्रांनो, तुम्ही पुण्यापासून हे 35 किलोमीटर आहे, म्हणजे आमच्या बाणेर सूसमधनं 35 किलोमीटर आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला आणखी काही लिस्ट घ्यायची असेल, आंब्याचे झाडं मित्रांनो बघू शकता, तुम्ही ह्या दोन्ही लिस्ट आंबे नाही आहेत सध्या वस्तू घेऊ शकता. कारण मित्रांनो जे टू व्हीलर आहेत त्यांनी आपल्या बॅगेत मावतील अशाच वस्तू घ्या. पण मित्रांनो मेडिकल वगैरे थोडंफार छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या. पाणी बॉटल झालं. आणि तिथे मित्रांनो पिकनिक स्पॉट आहे. ओके. आणि लहान मुलांना सुद्धा खूप खेळायला आहे मित्रांनो. तुम्ही फुटबॉल, क्रिकेट, बऱ्याच काही गोष्टी घेऊन येऊ शकता. आणि तुम्हाला मित्रांनो असं वाटेल की आम्ही कोकणामध्ये आल्यासारखं वाटेल. नारळाचे झाडं वगैरे, असे नागमोडी रस्ता, तर याची तुम्हाला फिलिंग येईल. तर मित्रांनो बघताय काय, चला या हडशी मंदिरला. पुण्यात असताल तर पुण्यातून 35 किलोमीटर आहे. मुंबईवरून मला वाटतं लगभग अंदाजे मुंबईहून किती किलोमीटर असेल हे मित्रांनो तुम्ही सांगा. तर मित्रांनो इथेच हा नागमोडी रस्ता संपतो आणि हडशी मंदिराला आपण पोहोचलो आहेत. तर मित्रांनो आपल्या लेफ्ट साईडला एक तलाव आहे, या तलावाला सुद्धा जावा मित्रांनो, खूप छान आहे. त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही ते बघा. गेल्या गेल्या तुम्हाला एक उद्यान दिसेल, तिथे तुम्ही जायचं आहे मित्रांनो. मी सुद्धा गेलो होतो, तुम्ही सुद्धा जावा. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता आम्ही पार्किंगला गाडी लावून घेत आहोत. हॅलो, चला चला.
चला इकडे बघा. हॅलो, पोहोचलो तर आपण आता. येस. नाही नाही, गाडी लावायची तिकडे गाडी. आणि मित्रांनो, आम्ही पार्किंगला निघालो मित्रांनो. पार्किंग मित्रांनो अमूल्य, म्हणजे पार्किंग फ्री आहे. हे बघा, बोर्डसुद्धा बघू शकता. 1 रुपया खर्च करायची गरज नाही. हे बघू शकता, पूर्ण जवळपास मित्रांनो रविवार दिवस होता. मला वाटते लगभग 1000 गाड्या आल्या असतील मित्रांनो. कारण येणारच, कारण इथं किती भारी मजा आली आम्हाला. तुम्ही बी या आणि मजा करा. याचं लोकेशनसुद्धा मी तुम्हाला इथं वरती कुठेतरी दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली टाकेल. तर तुम्ही लोकेशनला टच करून येऊ शकता. तर आल्यानंतर तर तुम्हाला पार्किंग मिळून जाईल पूर्णपणे. पार्किंग फ्री राहील. आल्यास नंतर तुम्हाला लेफ्ट साईडला वॉशरूम वगैरे मिळेल. हा व्हिडिओ कुठल्या राज्यात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या गावापर्यंत गेला आहे याची कमेंट करा मित्रांनो. तुमच्या गावाचं नाव लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. या साईडला तुम्हाला ॲडव्हेंचर असेल तर मी याचा व्हिडिओ थोड्या वेळाने येईलच. तेव्हा समोर पार्किंग वगैरे दिलेली आहे. या साईडला पार्किंग आहे. आल्यानंतर इकडे वॉशरूम वगैरे, इकडे तुम्हाला ॲडव्हेंचरसुद्धा आहे. आणि नंतर आपण आता सध्या तर दर्शनाला जाऊया. पहिल्यांदा एका साईडला 15 हे बघू शकता, इथं हे ॲडव्हेंचरसाठी गर्दी, आज रविवार असल्यामुळे गर्दी आहे. तर याची किती प्राईज वगैरे आहे तुम्हाला मी सांगेल नंतर. ठीक आहे. या साईडला पार्किंग आहे. इकडनं आम्ही आलो, इकडनं आत जाण्यासाठी आहे. जागोजागी फलक लावले, कशासाठी काय करायचं काय नाही. इकडनं सुद्धा येता येतं. तेव्हा असे गेम वगैरे खेळत होते काही जण.
तर ते आमच्या मॅडम यांना तर ओळखतात तुम्ही. इकडे आमच्या वहिनी आहे, दोन्ही वहिनी येतात. वहिनी इकडे बघा. हां येस चला सगळे आले ना ना. हां संध्या आदिती चला या इकडे या पटकन. हां संध्या हाय. आधी कुठे गेली आधी. बरं ठीक आहे. आमच्या बाकीच्या दोघी जणी मस्तपणी तिकडे फिरतायत त्या बघा. तर आल्यानंतर तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला चप्पल स्टँड वगैरे आहे. तर हे बघू शकता. हॅलो काय करा. तर इथं चप्पल स्टँड आहे. तर इथं चप्पला वगैरे ठेवू शकता. ठेवा आपल्या सोडा चप्पल.
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हे दृश्य बघून मनाला असे शांती वाटते मित्रांनो. त्यामुळे मला असं वाटतं की 2 महिन्याला या मंदिराला यायला पाहिजे, कारण इथं आपण किती भारी वाटतं बघू शकता. एकदम वातावरण तर छान आहेच आहे आणि गर्दी बघू शकता मित्रांनो. गर्दी उगाच नाही झाली आहे, तर तुम्ही सुद्धा या. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण आत्ता तरी मला वाटतं साधारण 12 वाजले होते. तर एवढी गर्दी आहे. नंतर तर 1-2 वाजता तो हाऊसफुल होणार पूर्णपणे. तर मित्रांनो इथं या. मीनाक्षी सब शिव हॅलो करा. समर्थ इकडे तर दर्शन फायनली झालेलं आहे आमचं. तर बाकीचे अपडेट तुम्हाला कळून जाईल. मित्रांनो खाली गेल्यानंतर एक कार्यालय म्हणजे सभागृह, म्हणजे मोठा सभागृह आहे. इथे बरीच काही माहिती लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये ना स्क्रीनशॉट काढायचा आणि पूर्ण माहिती वाचायची मित्रांनो. हे जे काय पूर्ण सभागृह आहे, म्हणजे ह्या मंदिराची निर्माण कोणी केले, कधी केले आणि याचे
मूळ मालक कोण आहे आणि कशासाठी स्थापना केलेली आहे याची पूर्ण माहिती आहे मित्रांनो. हे बघू शकता मीनाक्षी, आमच्या दोन्ही वहिनी आणि हा समर्थ इकडे बघू शकता ह्या दोघी आदिती आणि अक्षदा. मित्रांनो बघू शकता अशी छानपैकी मूर्ती आहे मित्रांनो. तर मन असं प्रसन्न झालं. आम्ही जवळपास इथे अर्धा तास बसलो मित्रांनो. बघू शकता दत्तात्रेयची मूर्ती किती भारी आहे मित्रांनो. असं मन प्रसन्न झालं मित्रांनो. आम्ही अर्धा तास इथं बसलेलो होतो.
तर मित्रांनो, तुम्ही याची सुद्धा राईड घेऊ शकता हेलिकॉप्टरची. याची प्राईस किती आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की याची प्राईस वगैरे जी काय असेल ती तुम्हाला मी आता तुम्हाला दाखवेल. याचं एक तुम्हाला स्टिकर आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही, हे हेलिकॉप्टर आहे मित्रांनो, 7,000 10,000 मध्ये तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल. तर बघू शकता, हे हेलिकॉप्टर जवळपास 10 ते 12 राऊंड मारतं मित्रांनो. 7 मिनिटात जेवढे राऊंड होतील तेवढे मारतो. तर मित्रांनो, तुम्ही याचे सुद्धा ॲडव्हेंचर घेऊ शकता. याची प्राईस मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर मित्रांनो, आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा आणि मित्रांनो, चॅनलला लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही मूर्ती किती दुर्मिळ आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हा नजारा बघा मित्रांनो, किती भारी आहे. आणि आजचं वातावरण बी एक नंबर होतं मित्रांनो. राम राम सगळ्यांना. हे बघू शकता आमची फॅमिली. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चला, यस. आणि आपला सेकंड ब्लॉगसुद्धा येणार आहे हडसी टेम्पलचा. त्यामध्ये फक्त ॲडव्हेंचरच आहे. त्यामुळंच आपण हा व्हिडिओ ठेवला आहे की ॲडव्हेंचर काहीतरी पाहिजे म्हणून ॲडव्हेंचर ठेवला आहे मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे हे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. तर इथंच हा ब्लॉग संपत आहे. काळजी घ्या मित्रांनो, तब्येतीची काळजी घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला आम्ही जेवायला निघालो अक्षरशः. आणि मित्रांनो, 2 ठिकाणी तर पाऊसच पडलेला आहे. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. सेकंड ब्लॉग लगेच 1-2 दिवसात येऊन जाईल. आणि त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकसुद्धा टाकेन. पुढचा ब्लॉग हा ॲडव्हेंचर राहील. ॲडव्हेंचरमध्ये काय काय आहे, त्याच्या प्राईस काय आहे हे बघा. गेमसुद्धा खेळलेले आहेत, पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळेल. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण ॲडव्हेंचर, त्याचं तिकीटपासनं तर प्रत्येक खेळाचं तिकीट वगैरे काय राहील ह्याची माहिती आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ येऊन जातील. तर मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. राम राम. जय श्रीराम. जय हनुमान. जय हरी. मित्रांनो.